सावध रेसिपी स्पेशलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत चिकन लॉलीपॉप, तेही अगदी कमी तेलाचा वापर करून, म्हणजेच की चिकन लॉलीपॉप न तळता आपण बनवणार आहोत। त्यासाठी रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा। इथे मी एक 2 चमचे रवा व 1-2 चमचे मैदा यामध्ये घेतलेला आहे। इथे कॉर्नफ्लोअरचा देखील तुम्ही वापर करू शकता। त्यानंतर जिरे पावडर, धने पावडर यामध्ये आपण ॲड करणार आहोत। घरीच बनवलेली जिरे पावडर आहे जाडसर अशी। त्याचबरोबर धना पावडर टाकल्यानंतर आपण जिरे पावडर देखील घातलेली आहे। यानंतर मिरची पावडर, त्याचबरोबर लाल काश्मीरी मिरची पावडर, ही घरगुती मिरची पावडर टाकलेली आहे। त्याचबरोबर इथे फूड कलर देखील मी ते वापरलेला आहे। हिरवी मिरची जाडसर अशी ठेचून घेतलेली आहे। त्याचबरोबर विनेगर देखील घेतलेले आहे। हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। त्याचबरोबर आले लसणाची वाटणी ते घेतलेले आहे व चिकन लॉलीपॉप मसाला देखील थोडा घालून घेतला। सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। त्यानंतर ज्यामध्ये मसाला वाटून घेतलेले ते पाणी देखील मी यामध्ये थोडं करून आपण यामध्ये ॲड करणार आहोत, एकदम ओतायचे नाही। त्यानंतर चवीनुसार यामध्ये मीठ देखील ॲड केलेले आहे। यानंतर आपण लिंबू घेतलेले आहे। अशा रीतीने आपण लिंबाचा रस देखील घेणार आहे। लिंबाच्या बिया घ्यायच्या नाही, फक्त लिंबूचा ज्यूस घेतलेला आहे। अशा रीतीने हे मिश्रण आता आपण मिक्स करून घेऊ। मिश्रण आता तयार आहे। यामध्ये आपण लॉलीपॉपचे पीसेस यामध्ये मिक्स करायचे आहेत। मसाला सर्व व्यवस्थित याला लागून दिला पाहिजे, अशा रीतीने आपण याला मिक्स करणार आहोत। अशा रीतीने हे मॅरिनेट करून आपण अर्धा तासासाठी ठेवून देणार आहोत। त्यानंतर एक पॅन गरम झाल्यानंतर यामध्ये तेल घालायचे आहे गरम होण्यासाठी। तुम्ही ते पाहिले आहे, 1 चमचा तेलाचा मी ते वापर केलेला आहे। यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। त्यानंतर आले व लसूण बारीक चिरून घातलेले आहे। तेलामध्ये हे थोडे फ्राय करून घ्यायचे आहे। अशा रीतीने फ्राय होत असताना आपण इकडे लॉलीपॉपचे जे पीसेस आहेत हाय पॅनवर ठेवून आपण मायक्रोवेव्ह करणार आहोत। साधारण 5 ते 10 मिनिटांसाठी मायक्रोवेव्ह करून घ्यायचे आहे। तोपर्यंत बाकीची तयारी करून घेऊ। त्यानंतर यामध्ये थोडी लाल मिरची पावडर घातलेली आहे, ते देखील याबरोबर भाजून घ्यायची आहे। त्यानंतर यामध्ये शेजवान चटणी देखील आपण ॲड करणार आहोत। चवीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। त्यानंतर टोमॅटो खिसून मी इथं घेतलेला आहे, तो देखील यामध्ये ॲड करून घेणार आहे। हे सर्व आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहे, चांगल्या प्रकारे फ्राय करायचं आहे। त्यानंतर यामध्ये आता आपण सोया सॉस घालणार आहोत। त्यानंतर यामध्ये कांद्याची पात म्हणजे स्प्रिंग अनियन देखील थोडे ॲड केलेले आहे। त्यानंतर मिक्स करून घेतलेले आहे। चिकन लॉलीपॉपची जी पिसी होती ती आपण ओव्हनमध्ये साधारण 5 मिनिटांसाठी आपण अशा प्रकारे ओव्हनमध्ये मायक्रोवेव्ह करून नंतर हे आपण ही पीसेस घेतलेले आहेत व ते नंतर आपण या पॅनमध्ये घालायचे आहे। ओव्हन नसेल तरी काही हरकत नाही, जाळीवर देखील आपल्याला 5 ते 10 मिनिटं व्यवस्थित दोन्ही साईडने थोडेसे रोस्ट करून घ्यायचे आहे चिकनच्या पीसेसना व त्यानंतर या मसाल्यामध्ये याला ॲड करायचे आहे। व अशा रीतीने आपल्याला व्यवस्थित हे मसाले याला लागले गेले पाहिजेत, अशा रीतीने आपण याला फ्राय करून घेऊ। तुम्ही इथे पाहू शकता मसाले चांगल्या रीतीने आपल्याला चिकन पीसला लागलेले आहेत। लॉलीपॉप आपला जवळजवळ तयारच आहे। साधारण 2 ते 3 मिनिटांसाठी याला वाफलून घेणार आहोत। त्यानंतर तुम्ही ते पाहू शकता आपली रेसिपी तयार आहे। आता याला फक्त ॲल्युमिनियम फॉईल लावायचं राहिलेलं आहे, तर त्यासाठी एक पीस घेऊन आपण याला ॲल्युमिनियम फॉईल लावायचं आहे। तत्पूर्वी आपण इथे पुदिना बारीक चिरून घातलेला आहे। त्याचबरोबर स्प्रिंग अनियन देखील आपल्याला थोडासा यावरून स्प्रिंकल करायचा आहे। ॲल्युमिनियम फॉईलचा तुकडा हातात घेऊन अशा रीतीने आपण लॉलीपॉपला याला अशा रीतीने गोल गोल रोटेट करून घ्यायचं आहे, जेणेकरून याला व्यवस्थित आपल्याला रोल करता येईल, हातामध्ये पकडता येईल। अशाच रीतीने आपण बाकीचे पीसेस देखील ॲल्युमिनियम फॉईल त्याला लावून घेऊ। अशा रीतीने अगदी कमी तेलात आपण चिकन लॉलीपॉपची रेसिपी तयार केलेली आहे। तुम्ही एकदा ट्राय करून पाहा। आपल्या अनुभव सावध रेसिपी स्पेशल चॅनलला कळवत राहा। अगदी कमी तेलात व हेल्दी व टेस्टी अशी ही रेसिपी बनत असते। चिकन आतपर्यंत व्यवस्थित शिजलेले असते।
त्यामुळे ही रेसिपी नक्की ट्राय करा व आपले अनुभव कळवत राहा. रेसिपी आवडल्यास लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईबही करा. रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. अशीच रेसिपी पाहत राहा, चॅनलला सपोर्ट करत राहा. साहज रेसिपी स्पेशल चिकन लॉलीपॉप, तेही अगदी कमी तेलात. नक्की ट्राय करा. धन्यवाद.